हाय ऑल. झाली बाबा शेवटी काल माझी AIBची एक्झाम, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन. द ऑल इंडिया बार एक्झामिनेशन कशासाठी असती? जर तुम्हाला भारतामध्ये कोणत्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची असेल, लॉचं तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर, त्याच्यासाठी असती. पण एक गोष्ट खूप चांगली केलेली आहे ह्या इन्स्टिट्यूशननी की तुमच्याकडे ही एक्झाम जरी तुम्ही क्रॅक केली नसेल, पास केली नसेल, स्टील यू गेट अ सनद. 2 वर्षासाठी तुम्हाला ती सनद मिळते. ओके. आणि तुम्ही या 2 वर्षामध्ये प्रॅक्टिस करू शकता. यू कॅन असिस्ट सम लॉयर्स, यू कॅन स्टार्ट विथ द लिगल कन्सल्टेशन अँड ऑल दॅट. ओके. आणि 2 वर्षामध्ये जर तुम्ही एक्झाम क्लिअर नाही केली तर देन यू आर बार्ड फॉर ऑल दिस प्रॅक्टिसेस, लिगल प्रॅक्टिसेस अँड ऑल दॅट. ओके. ऑफकोर्स नंतर मग तुम्ही ती देऊ शकता. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत यू आर नॉट सपोज टू प्रॅक्टिस इन एनी कोर्ट ऑफ इंडिया. ओके. तर काय झालं, मला असं वाटतं काल जी एक्झाम झाली ना, इट वॉज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम ऑफ AIB. आतापर्यंतची जी एक्झाममध्ये टफेस्ट एक्झाम होती असं मला वाटतंय. ओके. मी पहिल्यांदाच दिली म्हणा, पण आपण जुने पेपर्स बघत असतो, काही रिव्ह्यूज घेत असतो, आणि पेपर देताना सुद्धा मला जाणवलं की खूपच क्लिष्ट काहीतरी होतं. म्हणजे इट वॉज नॉट दॅट इझी. म्हणजे तुम्हाला इंटरप्रिट करावं लागत होतं, तुम्हाला खूप लॉजिकल राहावं लागायचं होतं. इट वॉज लाईक दॅट. ओके. तर आता हे पर्पज काय माहितीये का तुम्हाला? ऑल इंडिया बार एक्झामचं पर्पज काय आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जे सरकारने ठरवलेलं आहे किंवा जे इन्स्टिट्यूशनने ठरवलेलं आहे, इट इज मॅन्डेटरी फॉर लिगल प्रॅक्टिस इन कोर्ट्स ऑफ इंडिया. ओके. इन्श्युअरस कॉम्पिटन्स, म्हणजे तुम्ही खूप कॉम्पिटंट असले पाहिजे, तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे की तुम्ही ते तुमची केस किंवा लिगल कोरमध्ये तुम्ही तुमचं खूप चांगलं नॉलेज आहे आणि तुम्ही त्याला खूप चांगलं इफेक्टिव्हली इफेक्ट करू शकता. प्रोमोट्स प्रोफेशनल स्टँडर्ड्स. ओके. जे आजकालच्या याच्यामध्ये खूप मिसिंग आहे. इव्हन इन इंजिनिअरिंग, इव्हन इन मेडिकल, इव्हन इन लिगल प्रॅक्टिस, व्हॉट आय एम सीइंग सिन्स लॉंग. ओके. आणि अवॉर्ड सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस पास झाल्यानंतर तुम्हाला COP मिळते. त्या सर्टिफिकेटच्या भरोश्यावर मग तुम्ही भारतामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकता. ओके. आता हे बोलता बोलताना प्लीज डोंट फोकस ऑन की माझ्या चष्म्याची दांडी तुटली आहे म्हणून. ओके. तुम्ही याच्यावर जर फोकस कराल ना तर लोचा होऊन जाईल सगळा. आता मी तुम्हाला या दांडीचं उदाहरण कावर देतोय तेही सांगतो मी तुम्हाला. Since long I was not happy with whatever was going in education field of in India. Okay. मी इंजिनिअरिंगला होतो. जसं मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो माझ्या फेलियरची, की माझा खूप मोठा इतिहास राहिला फेलियरचा. ओके. पण या फेलियरमध्ये नाही, मी ज्या कॉलेजमधून शिकलेलो आहे, ज्या प्रोफेसरच्या हाताखालून गेलेलो आहे मी, त्यांच्याकडून मला खूप शिकता आलं, खूप. आणि शिकता आलं म्हणजे काय होतं की त्यांचा एक स्टँडर्ड होता त्या फॅकल्टीजचा. त्या स्टँडर्डला जर तुम्ही मॅच नाही केलं तर ते तुम्हाला पासच करत नव्हते. ते तुम्हाला तसे इंटरनलच टाकत नव्हते. एक ड्रॉइंग, ओके, ड्रॉइंगचा जो पेपर असायचा आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये, सर्वेचे ड्रॉइंग वगैरे काढावं लागायचे, जे प्रेझेंटेशन जे असायचं ते त्या स्टँडर्डमध्ये जर नसेल तर प्रोफेसर अक्षरशः ते सबमिशन 10-10, 20-20 वेळा रिजेक्ट करत होते. फाडून फेकायचे, असे फेकून द्यायचे आणि फ्रस्ट्रेट करायचे, ब्रेक करायचं तुमचं कम्प्लीट असं. ओके. टिल यू रीच टू दॅट स्टँडर्ड. म्हणजे तुमचा इगो ब्रेक करायचे. तुम्ही ज्या अझम्पशन्स मध्ये राहता ते अझम्पशन्स तुम्हाला ब्रेक करायचे आणि तुम्हाला त्या स्टँडर्डमध्ये आणायचे. हे आधीच्या फॅकल्टीजचं काम होतं आणि अशा फॅकल्टीजच्या हाताखाली मी इंजिनिअरिंगमध्ये शिकलेलो आहे. आणि दॅट रिअली हेल्प मी. म्हणजे इन्स्पाइट ऑफ फेलिंग फॉर सो मेनी इयर्स आय कुड वर्क टू दॅट स्टँडर्ड, आय कुड रीच टू दॅट स्टँडर्ड. म्हणजे याचा मला खूपच अभिमान आहे, म्हणजे याचा मला खूपच गर्व आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. आता तुम्हाला मी सांगतो, काल AIBची जी एक्झाम आली, ओके, एवढे बेअर ऍक्ट्स तुम्ही कॅरी करू शकता, एवढे पुस्तकं, हे जवळजवळ 24-26 काहीतरी येते. ओके. आय टेल यू, पेपर एवढा क्लिष्ट होता, एवढा लॉजिकल होता की तुम्हाला हे बेअर ऍक्ट्समध्ये ते उत्तर शोधणं आणि काय प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे ते उत्तर रिलेट करणं, असं काहीतरी त्यांनी केलं होतं. म्हणजे इट वॉज नॉट अ इझी पेपर ॲट ऑल. बाप रे बाप. अँड आय टेल यू, आय वॉज रिअली व्हेरी हॅपी विथ ऑल दिस.
काय की सिन्स लॉंग एज्युकेशनचे स्टँडर्ड जे कमी झाले ना, दॅट वॉज रिअली वरिंग मी. ज्या सहजपणे मुलांना डिग्री मिळतात, मुलांना खूप सहज वाटतं प्रोफेशनल डिग्रीज घेणं, तर कुठंतरी ना ते रिफॉर्म मला काल दिसले. ओके, गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड टेकिंग इनिशिएटिव्ह इन ऑल दिस. हे कालच्या एक्झाममध्ये मला दिसलं. ओके, म्हणजे इट वॉज लाईक अब नाही चलेगा, तुम्ही कशाही डिग्री घ्या, कसेही पास व्हा, पण जर तुम्हाला कुठेतरी प्रोफेशनल त्या प्रोफेशनमध्ये जर यायचं असेल तर यू हॅव टू रीच टू दॅट स्टँडर्ड. यू शुड रीच टू द कोर. यू शुड हॅव दॅट इंटेलिजन्स टू इंटरप्रिट व्हॉट इज आस्क्ड अँड व्हॉट यू हॅव टू गिव्ह, व्हॉट यू हॅव टू सर्व्ह. ओके, हे मला काल AIBच्या एक्झाममध्ये दिसलं. याच्या आधीचे मी जे पेपर्स बघितले ते बिलकुल खूप सोपे होते. या बेअर ऍक्ट्समधून तुम्हाला सगळे उत्तर सहज मिळून जायचे, पण काल तसं नव्हतं. म्हणजे बेअर ऍक्टमध्ये तो प्रश्न कसा शोधायचा इथपासून प्रॉब्लेम होता काल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, या चष्म्याच्या दांडीवर फोकस नका करू. ओके, तसं झालंय मुलांचं. म्हणजे आजकालच्या मुलांचं की अरे यार, त्यांनी ना शिकवलंच नाही, त्यांनी ना आमच्याकडून करून घेतलंच नाही. म्हणजे दे विल ऑलवेज ब्लेम द इन्स्टिट्यूशन, दे विल ऑलवेज ब्लेम द टीचर, दे विल ऑलवेज ब्लेम the project leader, they will always blame the society, they will always come with the blame game like that. Okay, त्यांना दिसतच नाहीये की आपल्याकडे चष्मा आहे आणि याच्यामुळे आपण काम करू शकतो, बट दे विल ऑलवेज फोकस ऑन व्हॉट दे डोंट हॅव. ही टेंडन्सी जी झाली आहे ना, दॅट वॉज व्हेरी वरिंग मी. ओके, पण ही टेंडन्सी काल कुठे ना, याच्यावर काल सरकारने लगाम लावल्यासारखं मला एकदम जाणवलं. ओके, मी इंजिनिअरिंगचे गेस्ट लेक्चर द्यायला जातो, मला लक्षात येतं की आम्ही फेल व्हायचो, आम्हाला टीचर्स फेल करायचे, तरी पण आम्ही त्या हायर स्टँडर्डला होतो. जे मुलं आज गोल्ड मेडलिस्ट आहे, टॉपर्स आहे त्या सब्जेक्टमध्ये, तरी ते जुन्या फेलियरच्या स्टँडर्ड्सला मॅच नाही करत. अँड इट वॉज रिअली वरिंग मी सिन्स लॉंग. आणि मी खूप क्रिटिसाइज करत होतो या मधल्या काळामध्ये, ह्या 15-20 वर्षामध्ये जी एज्युकेशन सिस्टीमची जी इथिक्स जे आहेत, जे क्रम्बल झाले होते. So it was a great support to my anxiety yesterday. मी पास होईल की नाही होईल, आय डोंट नो. ओके, आय एम नॉट वरीड अबाउट दॅट. बट येस, जी वरी माझ्या डोक्यातनं काल गेली की एज्युकेशन आणि प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिफॉर्म्स येणार आहेत. दिस इज व्हेरी क्लिअर फ्रॉम द AIB एक्झाम जी कंडक्ट केली काल. कालची AIBची एक्झाम आहे ना, ही लॉयरसाठी अशी एक्झाम होती, अशा टाईपचे पेपर होते जसे काही नॅशनल डिफेन्स अकॅडमी, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस किंवा जजेसचे जे एक्झाम्स असायचे ना, तशा टाईपची ती एक्झाम होती. यू हॅव द बुक्स विथ यू. ओके, बट यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ इट हॅज टू बी आन्सर्ड, व्हॉट यू हॅव टू आन्सर. आणि खूपच सिमिलर आणि क्लिष्ट असे जे उत्तरं दिले होते, त्याच्यातनं तुम्हाला यू हॅड टू रीच टू दॅट कन्क्ल्युजन. अँड इट वॉज सो एक्झॉस्टिंग. हे बेअर ऍक्ट उघडता आणि शोधता आय वॉज सो एक्झॉस्टेड, यू वोंट बिलीव्ह इट. ओके, बट स्टील हॅट्स ऑफ टू द इनिशिएटिव्ह जे सरकारने जे इनिशिएटिव्ह घेतलाय की यू हॅव टू ब्रिंग द रिफॉर्म्स इफ द नेशन ऑर द सोसायटी हॅज टू रीच टू द सर्टन स्टँडर्ड्स. हॅट्स ऑफ. हॅव अ नाईस डे. लव्ह यू ऑल. बाय.